हॅलो अँड वेलकम टू रेडियंट अकॅडमी. मी अमोल चेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो रेडियंट अकॅडमीच्या नवीन व्हिडिओमध्ये. एक खूप महत्त्वाची अनाउन्समेंट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. IBPS क्लर्क 2024चं नोटिफिकेशन बाहेर आलं आहे आणि 6000च्या वर वॅकन्सीज आहे. काय आहे या पूर्ण नोटिफिकेशनमध्ये ते आपण आता डिटेल बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथे तुम्हाला तुमचे सेंटर्स, एक्झामचा पॅटर्न, परीक्षांची डेट्स, ह्या सगळ्या माहिती म्हणजे सगळीच माहिती या व्हिडिओमध्ये पुन्हा आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तो लेट अस स्टार्ट विथ दी फर्स्ट पार्ट. की IBPS क्लर्कची नोटिफिकेशन आलेली आहे ना. IBPS क्लर्क 2024. सगळ्यात पहिले येऊ आपण महत्त्वाच्या डेट्सवर. आता डेट्सवर लक्ष द्या. 1 जुलै 2024 म्हणजे आजपासून याचा फॉर्म भरणं सुरू झाले आहे. 21 जुलै 2024 पर्यंत हे फॉर्म्स भरण्याची डेट आहे. बरं, इथे SSC सारखं वेगळी तुम्हाला फॉर्म एडिट करण्याची संधी मिळत नाही. त्याच्यामुळे जो फॉर्म भराल तो याच डेटमध्ये तुम्हाला भरायचाही आहे. तुम्हाला जर त्याच्यात काही चेंजेस करायचे असतील तर ते याच डेट्समध्ये झाले पाहिजे, याची काळजी घ्याल. जर तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग करायचं असेल, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग, तर त्याची डेट असणार आहे 12 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024. बघा, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगबद्दल बरेच विद्यार्थ्यांचं राहतं की आम्ही त्या प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगला जाऊ नाही जाऊ. फॉर्ममध्ये तर भरून देतात, नंतर जात नाही. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग तुमच्यासाठी ॲडिशनल IBPSनी ट्रेनिंग अरेंज केलेलं असतं. 5-7 दिवसांचं असतं आणि ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये होऊ शकतं. त्यांच्यापर्यंत ज्यांना कोचिंग क्लास लावण्याची संधी मिळत नाही किंवा लावतात पण तयारी होत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हे गाईडन्स असतं. तर तुम्ही हे अटेंड करायचं की नाही हा तुमचा निर्णय आहे. ठीक, पण हे जेव्हा जर तुम्ही फॉर्ममध्ये त्याच्यासाठी अप्लाय केलं असेल आणि तुम्ही अटेंड करणार असाल तर त्याच्या डेट्स लक्षात घ्या. 12 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्ट पर्यंत असेल. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जी तुमची होणार आहे ती होणार आहे ऑगस्टमध्ये आणि मेन्स एक्झामिनेशन जी होणार आहे तुमची ती होणार आहे ऑक्टोबरमध्ये. त्याच्यामुळे या डेट्सला विशेष लक्षात ठेवा. ठीक, नेक्स्ट आता आपण जाऊ नोटिफिकेशनच्या महत्त्वाच्या पार्टमध्ये. IBPS जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्याच नॅशनलाइज बँक्स याच्यात इन्व्हॉल्व असतात. तर याच्यात पार्टिसिपेटिंग बँक्स कोणत्या कोणत्या? बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक. बरं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यांच्यापैकी 5 बँकांनी अजूनही वॅकन्सीज डिस्क्लोज केल्या नाही आहे. म्हणजे बँक ऑफ बडोदानी वॅकन्सीज डिस्क्लोज केल्या नाही आहे, बँक ऑफ महाराष्ट्रनी अजून वॅकन्सीज डिस्क्लोज केल्या नाही आहे, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी सुद्धा अजून वॅकन्सीज डिस्क्लोज केल्या नाही. ठीक आहे, अजून एक बँक आहे ती आपल्याला पुढे दिसेलच कुठली आहे. ठीक, आता आपण जाऊ एज क्रायटेरियावर. एज क्रायटेरिया बघा, IBPS क्लर्क याच्यासाठी मॅक्सिमम एज लिमिट इज 28 इयर्स, बट इट इज फॉर ओपन कॅटेगरी, अनरिझर्व्ड कॅटेगरी. तुम्ही जर म्हणजे त्या हिशोबाने जर डेट बघितल्या तर 2 जुलै 96 ते 1 जुलै 2004 यांच्यामध्ये बर्थ असला पाहिजे. बरोबर आहे, 2 जुलै 1996 ते 1 जुलै 2004 यांच्यामध्ये तुमचा बर्थ असला पाहिजे, तर यू आर एलिजिबल. हाऊएव्हर कॅटेगरीमध्ये जर येत असाल, दुसऱ्या कॅस्ट कॅटेगरीमध्ये येत असाल तर यू गेट ॲडिशनल एक्सटेन्शन ऑर रिलॅक्सेशन इन एज. जसं SC ST कॅटेगरीवाल्यांसाठी 5 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. OBCज नॉन क्रिमिलियरवाले त्यांच्यासाठी 3 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. PWDs ज्यांना आपण म्हणतो म्हणजे पर्सन्स विथ डिसेबिलिटीज यांच्यासाठी 10 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. इतरही रिलॅक्सेशन्स इथे दिलेले आहेत. मी नोटिफिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकील. हे डिटेलमध्ये नोटिफिकेशन तुम्ही सुद्धा वाचा नंतर. ठीक, नेक्स्ट गोष्ट आपण समजून घेऊ याची. एज्युकेशनल क्वालिफिकेशनची. बघा, IBPS क्लर्क म्हणजे क्लरिकल लेवलची जी रिक्रुटमेंट आहे याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन जे असतं ते असतं ग्रॅज्युएशनचं. तर ग्रॅज्युएशन ऑर डिग्री इन एनी डिसिप्लिन, कुठलाही ग्रॅज्युएट व्यक्ती चालतो. ठीक आहे, तुम्ही BA, BCom, BSc, BCA, BBA, PE केलं असेल ना, कुठलंही ग्रॅज्युएशन असेल तुमचं, तरी तुम्ही IBPS क्लर्कच्या या जागांसाठी अप्लाय करू शकता.
एक गोष्ट रिक्वायरमेंट आहे, कम्प्युटर लिटरसीचं ऑपरेटिंग नॉलेज असलं पाहिजे. ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज म्हणजे कम्प्युटर व्यवस्थित चालवता आलं पाहिजे. तुम्हाला व्यवस्थित इन द सेन्स तुम्हाला ॲटलिस्ट हायस्कूलमध्ये तरी कम्प्युटर एक सब्जेक्ट असला पाहिजे, हायस्कूलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर डिग्रीमध्ये तुम्हाला कम्प्युटर हा सब्जेक्ट नसेल तरी चालतं, पण हायस्कूलमध्ये कम्प्युटर हा सब्जेक्ट ॲटलिस्ट असायला पाहिजे. किंवा तुमच्याजवळ किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे हायस्कूलमध्ये पण कम्प्युटर हा सब्जेक्ट नसेल तर कुठलं तरी सर्टिफिकेट तरी ॲटलिस्ट कम्प्युटर नॉलेजचं असलं पाहिजे, है ना. कम्प्युटर नॉलेज किंवा IT मधलं कुठलंही सर्टिफिकेट असलं तरी चालतं, किंवा कम्प्युटर और IT हे सब्जेक्ट तुमच्या हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये असलं पाहिजे. ठीक. एक रिक्वायरमेंट अजून महत्त्वाची आहे, ती आहे प्रोफिशियन्सी इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट. बघा, क्लरिकल लेव्हलला जेव्हा आपण जॉब करत असतो तेव्हा आपला लोकांशी डायरेक्ट संबंध येणार आहे. तर तुम्ही ज्या पण राज्यामध्ये जाल तिथली तुम्हाला लोकल भाषा यायला हवी. त्याच्यामुळे तुम्ही अशा राज्यांसाठी अप्लाय करा, महाराष्ट्रासाठीच अप्लाय करा. अशा राज्य इकडे तिकडे जाऊ नका, कारण महाराष्ट्रातच यावेळेस सगळ्यात जास्त वॅकन्सीज आहेत. सगळ्यात जास्त नाही, थिंक सेकंड नंबरच्या सगळ्यात जास्त आहे. तर ऑफिशियल लँग्वेज त्या राज्याची तुम्हाला यायला पाहिजे. बघा, हिंदी स्पीकिंग स्टेट्समध्ये तर आपण अप्लाय करू शकतो कारण आपल्याला हिंदी येऊन जाईल, पण जेव्हा तुम्ही गुजरात म्हणता किंवा कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा इकडे ऑफिशियल लँग्वेज त्या स्टेटची तुम्हाला येणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर याच्याकडे जरा लक्ष द्याल. महाराष्ट्रातनंच अप्लाय करा, इकडे तिकडे जाऊ नका सध्या. नेक्स्ट आहे अप्लिकेशन फी. ठीक आहे. अप्लिकेशन फी जी आहे ती सगळ्या स्टुडंटसाठी, म्हणजे एक तर अनरिझर्व्ड कॅटेगरी किंवा OBC या कॅटेगरीसाठी द फीज इज 850 रुपीज, वेअर ॲज SC ST PWDs यांच्यासाठी 175 रुपीजची फीज आहे. ठीक. तर या फीजलाही लक्षात ठेवाल. आता येऊ सगळ्यात महत्त्वाच्या पार्टवर, एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. बघा, एक्झाम ज्यांनी रेग्युलर IBPS क्लर्कच्या याच्या आधी एक्झाम दिल्या किंवा बँकिंग परीक्षांची तयारी करतात त्यांना एक्झाम पॅटर्न माहीत आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहे, पहिल्यांदा IBPS क्लर्कला अपियर होणार आहे, त्यांच्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे की IBPS क्लर्क हे प्रिलिम्स आणि मेन्स या 2 लेवलमध्ये होते. प्रिलिम्सची जी पहिली तुमची एक्झामिनेशन असते त्याच्यात तुम्हाला 3 सब्जेक्ट्स असतील. इंग्लिश लँग्वेजचा एक सब्जेक्ट आहे, न्यूमरिकल ॲबिलिटीचा एक सब्जेक्ट आहे आणि रिझनिंग ॲबिलिटीचा एक सब्जेक्ट असतो. आता हे जे सब्जेक्ट्स असतात त्याच्यात इंग्लिश 30 मार्कांसाठी असतो आणि त्याचे 30 क्वेश्चन्स असतात 30 मार्कांसाठी. न्यूमरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन्स असतात 35 मार्कांसाठी. रिझनिंग ॲबिलिटीचे 35 क्वेश्चन्स असतात 35 मार्कांसाठी. आणि प्रत्येकाचा वेगळा सेक्शन असतो. तर प्रत्येक सेक्शन हा 20-20 मिनिटाचा असतो. म्हणजे 20 मिनिट तुम्हाला इंग्लिशसाठी मिळतील, 20 मिनिट तुम्हाला रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी आणि 20 मिनिट तुम्हाला रिझनिंगसाठी मिळतील. असा 1 तासाचा म्हणजे 60 मिनिट्सचा हा प्रिलिम्सचा तुमचा पहिला पेपर असेल. एकदा जर तुम्ही प्रिलिम्स क्लिअर केली, बघा प्रिलिम्समध्ये एक गोष्ट अजून लक्षात ठेवा की 0.25 निगेटिव्ह मार्किंग असते, है ना. म्हणजे फॉर राईट आन्सर यू गेट 1 मार्क, फॉर अ रॉंग आन्सर 0.25 मार्क्स आर डिडक्टेड. एकदा तुमची प्रिलिम्स तुम्ही जर क्लिअर केली तर मग तुमची मेन्स एक्झामिनेशन असते. त्या सगळ्या ऑब्जेक्टिव्ह बेस्डच एक्झाम्स असतात. मेन्स एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला आता एक ॲडिशनल सब्जेक्ट असतो, तो आहे जनरल और फायनान्शियल अवेअरनेस. बघा, तिथे जनरल अवेअरनेसचे पण क्वेश्चन्स असतात म्हणजे करंट अफेअर्स, आणि बँकिंग अवेअरनेस म्हणजे फायनान्शियल अवेअरनेस याचे सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येतील. आता हा जो ॲडिशनल सेक्शन असतो, हा सेक्शन 50 मार्कांसाठी 50 क्वेश्चन्स असतात त्याच्यात, जो 50 मार्कांसाठी असतो. मेन्स एक्झामिनेशन तुम्ही मेन्स काय प्रिलिम्सही तुम्ही इंग्लिश सब्जेक्ट जर सोडला तुम्ही इतरही लँग्वेजमध्ये देऊ शकता, है ना. इंग्लिशचा सब्जेक्ट आहे. रिझनिंग ॲबिलिटी सोबत इथे आता कम्प्युटर ॲप्टिट्यूड ॲड होतो, त्याच्यामुळे हा सेक्शन तुमचा 50 क्वेश्चन्स फॉर 60 मार्क्स असं होऊन जातं. इंग्लिशमध्ये यू हॅव 40 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला 50 क्वेश्चन्स येतात पुन्हा 50 मार्कांसाठी. इथे सुद्धा प्रत्येक सेक्शनसाठी वेगळा वेळ दिलेला आहे. एक लक्ष द्या, जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस याच्यासाठी 35 मिनिट्स असतात. तुमचा इंग्लिशसाठी तुम्हाला 35 मिनिट्स असतात. रिझनिंग आणि कम्प्युटर हा जो सेक्शन आहे यू गेट 45 मिनिट्स फॉर इट, आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 45 मिनिटांचा हा सेक्शनला वेळ असतो. तर ही टोटल
160 मिनिटाची एक्झाम होते, बरोबर. म्हणजे 2 तास 40 मिनिट इतक्या वेळ तुम्हाला तिथे बसायचं आहे. तर याच्यासाठी बसून परीक्षा देण्याची सवय पण करत राहा, ठीक आहे. आता आपण जाऊ कुठल्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय करता याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये ती एक्झाम देता येते, है ना. जसं तुम्ही जर महाराष्ट्रातनं अप्लाय करत असाल तर तुम्हाला ही एक्झाम इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोंकणी या 4ही भाषांमध्ये देता येते, बरोबर आहे. इंग्लिश विषय सोडला तर बाकीचे जे सब्जेक्ट्स राहतील हे या 3 लँग्वेजपैकी, म्हणजे हिंदी झालं तुमचं, मराठी झालं आणि कोंकणी झालं, या 3ही भाषांमध्ये तुम्हाला देता येतात, है ना. इंग्लिश फक्त इंग्लिशमध्येच द्यावं लागेल, ठीक. चलो नेक्स्ट पार्टवर जाऊ आपण. हा झाला लँग्वेजचा विषय. आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जे मेन्स एक्झामिनेशन जी राहील तुमची त्याच्याच मार्कांवर तुमचं सिलेक्शन होतं. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही फक्त तुम्हाला कट ऑफ क्लिअर करून मेन्स एक्झामिनेशन देण्यापुरतीच असते. तुमचं सिलेक्शन मेन्सच्या मार्कांवरच होत असतं. आता येऊ प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग. याच्याबद्दल मी आधीच बोललेलो आहे, तरी एकदा सांगून देतो. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग बद्दल म्हटलं आहे बघा, आयदर ऑनलाईन ऑर फिजिकल या 2 मोडमध्ये कुठल्याही मोडमध्ये ती होऊ शकते. 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्टमध्ये ती होणार आहे, है ना. ही स्पेशल ट्रेनिंग अरेंज केल्या जाते SC, ST आणि OBC आणि मायनॉरिटी कम्युनिटीज, एक्स सर्व्हिसमॅन्स, पर्सन्स विथ डिसेबिलिटीज यांच्यासाठी, बरोबर. काही विशेष सेंटर्स आहे तिथे ही प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग अरेंज केल्या जाते. जर ऑफलाईन मोडमध्ये असेल तर तुम्हाला तिथे जाऊन ती घ्यावी लागेल, ऑनलाईन असेल तर घरी बसूनच करता येते, ठीक. चलो नेक्स्ट जो विषय आहे याच्यात तो बघून घेऊ आपण. कुठल्या बँकेने किती वॅकन्सीज डिस्क्लोज केले आहे ही गोष्ट आपल्याला बघायची आहे. तुम्ही जर या नोटिफिकेशनमध्ये पाहिलं तर इथे हाऊ टू अप्लाय नावाचं एक पूर्ण सेक्शनच आहे आणि इथे तुम्हाला डिटेल माहिती मिळून जाईल की अप्लाय कसं करायचं आहे. फॉर्म भरताना एकदम केअरफुली फॉर्म भरायचा आहे, काही चुका करू नका. जर चूक झाली असेल तर तुम्हाला ती एडिट अपडेट करता येते, बट इट शुड बी डन बिफोर 21 जुलै, ठीक आहे. तारखा लक्षात ठेवा, ठीक आहे. तर हाऊ टू अप्लायसाठी पूर्ण नोटिफिकेशनचा हा सेक्शन वाचू शकता. आता स्क्राईब विषयी एक गोष्ट सांगायची आहे. बरेच विद्यार्थ्यांनी म्हणजे पर्सन्स विथ डिसेबिलिटी झाले किंवा व्हिज्युअली हँडिकॅप विद्यार्थी जे असतात त्यांना स्क्राईबची गरज पडते आणि अशा केसमध्ये बरेचदा असं बघितलं जातं की स्क्राईब एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे स्क्राईब म्हणून लोक जातात. एक लक्ष द्या, यावेळेस एका विद्यार्थ्यासाठी जर एक जण स्क्राईब म्हणून जात असेल तर तो फक्त त्याच विद्यार्थ्यासाठी जाऊ शकेल, इतर म्हणजे एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी नाही जाऊ शकणार. बघा इथे डिटेल म्हटलं आहे, स्क्राईब कॅन ॲक्ट ॲज स्क्राईब ओनली फॉर 1 कॅन्डिडेट फॉर CRP क्लर्क ऑफ दिस इयर, है ना. त्याच्यामुळे याच्यात जर काही व्हायलेशन आलं तर कॅन्डिडेटचं म्हणजे त्या विद्यार्थ्याचं कॅन्डिडेटरी कॅन्सल होईल आणि तो जो स्क्राईब राहील तो याच्या पुढे कधी मग स्क्राईब म्हणून नाही जाऊ शकणार. तर या गोष्टीला जे लोक स्क्राईब म्हणून जातात ते आणि जे विद्यार्थी स्क्राईब घेऊन जातात हे या दोघांनीही लक्षात ठेवण्याची गरज आहे. यू कॅनॉट बी स्क्राईब फॉर मोर दॅन 1 पर्सन. कुठल्या बँकेने किती वॅकन्सीज डिस्क्लोज केल्या आता आपण त्या विषयावर जाऊ. बघा इथे तुम्हाला दिसेल इंडिकेटिव्ह वॅकन्सीज आहे या. आता याच्यात तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, त्याच्यानंतर इंडियन बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांनी कुठेच अजून वॅकन्सीज डिस्क्लोज केल्या नाही आहे. तर जर यांनी पुढे वॅकन्सीज डिस्क्लोज केल्या या वॅकन्सी 6000च्या वर ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे जर डिस्क्लोज केल्या तर, ठीक. नेक्स्ट आता आपण इथे पहा अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश या स्टेट वाईज दिलेली आहे माहिती. तर आपण डायरेक्ट जाऊ महाराष्ट्रावर. इथे महाराष्ट्रावर बघा. आता इथे थोडंसं लक्ष द्या. पहा महाराष्ट्रासाठी टोटल ज्या वॅकन्सीज आहेत, टोटल वॅकन्सीज त्या 590 वॅकन्सीज आहेत, है ना. म्हणजे SC कॅटेगरीसाठी 60 आहे, ST कॅटेगरीसाठी 50, OBC साठी 158, EWS साठी 57, जनरल कॅटेगरीच्या 265 वॅकन्सीज आहे.
है ना. सगळ्यात जास्त ज्या वॅकन्सीज आहेत त्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाने डिस्क्लोज केल्या आहेत. 352 वॅकन्सीज आहेत आणि त्याच्याचमुळे हा आकडा इतका मोठा गेला आहे. मेजर शेअर या दोनच बँकाचा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 352 आहे आणि बँक ऑफ इंडियाच्या 106 वॅकन्सीज आहे. तिसरा मेजर शेअर आहे PNBचा, ज्याच्या 110 वॅकन्सीज आहे. तर मेजर 3 बँकांनीच मेजर शेअर घेतलेला आहे आणि अजून 5 बँकांच्या वॅकन्सीज डिस्क्लोज व्हायच्या आहे सगळीकडे. होपफुली त्या होतील तर हा नंबर वाढेल. ठीक, अजून काही महत्त्वाचं आहे का? 1-2 मिनिटात जरा आपण बघून घेऊ. बाकी मग इथून खाली नोटिफिकेशनमध्ये जो विषय आहे त्याच्यात फॉर्म कसे भरायचे आणि त्याचे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तर महत्त्वाची नोटिफिकेशन आहे. एक्झामच्या डेट्सवर लक्ष द्या. मॉक टेस्ट देण्याची वेळ आलेली आहे. टेस्ट देणं सुरू करा. काही इतर तुम्हाला मदत किंवा माहिती लागली तर रेडियंट अकॅडमीच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. डिटेल नोटिफिकेशन तुम्ही सुद्धा वाचा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. लेट अस स्टॉप हिअर विथ दिस. थँक यू व्हेरी मच.